जत विधानसभा मतदारसंघाचे क्रियाशील लाडक्या बहिणींचे लाडके बंधू आमदार गोपीचंद पडळकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर सौ ममता तेली, ज्येष्ठ नेत्या, भाजप महिला मोर्चा जत। जत विधानसभा मतदारसंघाचे विकास पुत्र कार्यक्षम आमदार गोपीचंद पडळकर आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री श्रावण कांबळे, सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर जत व श्रावण कांबळे मित्र परिवार बसरगी जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। डॅशिंग वक्तृत्व व डॅशिंग नेतृत्व या बहुगुणामुळे महाराष्ट्रातील तमाम युवक श्री गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठाम। युवा नेते पवन मुकुंद बंडगर यांचे ठाम मत। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच नाव तुफानी गाजतंय व ते युवकांच्या तोंडामध्ये प्राधान्याने घेतलं जातं, ते म्हणजे जतचे विद्यमान आमदार श्री गोपीचंद पडळकर। आपल्या डॅशिंग वक्तव्य व डॅशिंग नेतृत्व व क्रियाशील भूमिकेमुळे जतच्या व महाराष्ट्राच्या तमाम युवक वर्ग त्यांचा चाहता बनला आहे। त्याच अनुषंगाने जतचे युवा नेते पवन मुकुंद बंडगर हा तरुण युवक श्री गोपीचंद पडळकर यांचा धमाल चाहता असून यांसारखे अनेक महाराष्ट्रातील युवक श्री पडळकर यांचा फॅन असल्याचं दिसून येत आहे। तमाम महाराष्ट्रभर पवन बंडगर या तरुणानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्याचा प्रसार आकर्षकरित्या करत असल्याचं दिसून येत आहे। आपल्या नेत्याचा वाढदिवस आपण अतिवृष्टीमुळे सामना करत असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करून साजरा करणार असल्याचं युवा नेते पवन मुकुंद बंडगर यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय। नमस्कार, मी पवन मुकुंद बंडगर, आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा कट्टर समर्थक। उद्या 1 ऑक्टोबर 2025 रोजी आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे। साहेबांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। साहेबांनी आम्हाला अशा सूचना दिल्या आहेत की दुष्काळग्रस्तांना मदत करा, इतर शाल पुष्पगुच्छ यासाठी तुम्ही पैसे न खर्च करता दुष्काळग्रस्त करा। तरी पण आम्ही दुष्काळग्रस्तांनाही मदत करत आहोत आणि आमच्या साहेबांबद्दल प्रेम आहे, त्यामुळे आम्ही बॅनरबाजी वगैरे म्हणजे आम्ही दोन्ही काम करत आहोत। अशा पद्धतीने आणि एक महाराष्ट्रातलं बहुजनांचं नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकर साहेबांकडे बघितलं जाते आणि तरुण, खास करून महाराष्ट्रातली तरुण पिढी गोपीचंद पडळकर साहेबांच्या मागे भक्कमपणे उभी आहे। आपण मला एक असं सांगा, आपण एक जत शहरामध्ये एक आपण युवक अतिशय शेठच्या विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरच्या अत्यंत निकटवर्ती आहात। त्यांना निकटवर्ती म्हणून आपण समोरले जातात। त्यांनी सोशल मीडियामध्ये आपलं जत शहरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये महाराष्ट्रभर आपण अतिशय उल्लेखनीय आपण त्यांना सोबत घेऊन काम केलेलं आहे। मला एक सांगा पवनजी की आजकालचा हा तरुण गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी म्हणजे जास्त गोपीचंद पडळकर यांच्या मागे लागलेला आहे, याच्या मागचं कारण काय? कारण असं आहे की एक डॅशिंग वक्तृत्व आहे, एक डॅशिंग नेतृत्व पडळकर साहेबांचं आहे आणि लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत पडळकर साहेबांची क्रेज आणि एक डॅशिंग वक्तृत्व असल्यामुळे आमच्यासारखी तरुण पिढी त्यांना आकर्षणात होतात आणि आमच्यासारखे तरुण पोरं त्यांनी राजकारणात त्यांनी या म्हणते, तुम्ही काम करा म्हणते आणि एक गोपीचंद पडळकर तयार होऊन काही फायदा नाही। माझ्यासारखे लाखो गोपीचंद पडळकर या महाराष्ट्रात तयार झाले पाहिजे अशी साहेबांची ठाम भूमिका आहे। त्या भूमिकेला आकर्षण होऊन आम्ही सगळे तरुण पिढी त्यांच्या मागे काम करत आहोत आणि जत तालुक्यात पहिल्यांदा 1,38,000च्या मतानं निवडून आलेले आमदार हे पडळकर साहेब होते। हे सर्व कोणामुळं धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, बहुजन समाजातल्या तरुण पोरांच्या क्रेजमुळे पडळकर साहेबांना एवढी लीड वगैरे भेटून ते निवडून आले आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की इथून पुढं पडळकर साहेब जत मधून आमदार आणणार नाहीत। अजून कमीत कमी 3-4 टर्म तर पडळकर साहेब जत मधून घेतील। अच्छा, मला एक सांगा, आपण आदरणीय विद्यमान गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर काम करताय, नेहमी त्यांच्या सातत्याने अवतीभोवती आपण फिरत असता,
त्यांच्या कार्याबद्दल किंवा त्यांच्या शैलीबद्दल छोटंसं तुम्हाला कसं म्हणजे काय तुम्ही अवगत केलं त्यांच्या गुणाबद्दल? अवगत म्हणजे साहेब ऑफिसमध्ये जरी आले तरी प्रत्येक माणसाचे आडी अडचणी जाणून घेतल्याशिवाय ऑफिसमधनं निघत नाहीत. परत बाहेर कुठं त्यांचा तापा थांबवून लोक असले म्हणजे प्रत्येकाच्या आडी अडचणी जाणून घेतात आणि ते सोडवण्याचा 100% साहेब प्रयत्न करतात. आता आमच्यासारखे तरुण पोरांचे काही प्रश्न असतात, कॉलेजमधले असतात, काही ना काही असतं. आमच्यासारख्यांचं पण तरुण पोरांचं साहेब फार ऐकून घेतात आणि प्रत्येकाच्या आडी अडचणी सोडवून घेतात साहेब. याच्यामुळे साहेबांची क्रेज जास्त आहे. निश्चितच पवनजी, हे तुमचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. आपण आदरणीय विद्यमान गोपीचंद पडळकर यांचे अत्यंत निकटवर्ती आहात. एक तरुण वर्ग आज या विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरच्या पाठीशी आहे, हे तुम्ही अतिशय परखडपणे आमच्याशी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण सांगितलं. आपण आलात, आपला वेळ दिलात, त्याबद्दल आपले शतशः आभारी आहोत. धन्यवाद. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.